गेल्या 2-3 दिवसात राज्यामध्ये पुन्हा एकदा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. त्या अनुषंगानं वेगवेगळ्या शक्यता पुढे येतात. नुकतंच या अनुषंगानं इंडियन एक्सप्रेस या आघाडीच्या वृत्तपत्रानं एक आर्टिकल देखील लिहिलं होतं. या आर्टिकल नंतर पुन्हा एकदा एनसीपी आणि काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर पकडला. मात्र तिथंच या आर्टिकलमध्ये आणखीनही काही शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. यात सुप्रिया सुळे यांना देखील हायलाईट केलं गेलं होतं. त्यांना हायलाईट करण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे सुप्रिया सुळेंच्या कन्येचं RSSचे सदस्य राहिलेले आणि आता भाजपकडून विधान परिषदेवर निवडून गेलेल्या अरुण लखानी यांच्या मुलासोबत झालेलं लग्न आणि या लग्नात उपस्थिती लावलेले काही उद्योगपती तथा भाजपचे राजकीय नेतृत्व. काही राजकीय विश्लेषकांच्या मते खरं तर काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होण्यात रोहित पवार यांचा मोठा रोल असू शकतो. गेले काही कालावधीमध्ये रोहित पवार हे शरद पवारांचे जवळचे म्हणून पुढे येत आहेत. मात्र याच रोहित पवारांचा एनसीपी शरद पवार गटानं भाजपसोबत जायला विरोध आहे अशीही कुजबूज चालू आहे. त्यामुळे नक्की सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या दोघांच्या अनुषंगानं चर्चा काय सुरू आहेत, वास्तवामध्ये शरद पवार गटाची परिस्थिती काय आहे आणि भविष्यामध्ये शरद पवार गटाचा निर्णय काय असू शकतो आणि या विलिनीकरणाच्या चर्चेचं नक्की काय करायचं, या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. खरं तर शरद पवार आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या चर्चा या काही आत्ताच्या नाहीयेत. मात्र आता देशातलं आघाडीचं वृत्तपत्र असणाऱ्या इंडियन एक्सप्रेसनं या विषयावर पुन्हा एकदा लिखाण केल्यामुळे हा विषय चर्चेत आला. हा विषय चर्चेत यायला आणखीन एक घटना कारणीभूत ठरली, ती म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे गटात केलेला प्रवेश. यानंतर राज्यामध्ये ऑपरेशन तुतारी राबवली जाईल अशी चर्चा काही कालावधीपूर्वी राज्यात दबक्या आवाजात सुरू होती. पुढे जाण्या अगोदर आपण इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तामध्ये नक्की काय म्हटलंय आणि त्यांच्या आर्टिकल नंतर एनसीपी काँग्रेसमध्ये मर्ज होण्याची शक्यता किंवा चर्चा पुन्हा एकदा पटलावर का आली आहेत हे समजावून घेऊया. आपल्या आर्टिकलमध्ये इंडियन एक्सप्रेस म्हटलं होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 लोकसभा खासदार आणि 10 आमदार आहेत. पैकी या खासदारांपैकी 5 जण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील होण्यास उत्सुक आहेत, तर उर्वरित भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला पसंती देतात. पक्षाचे 10 आमदारही विभागलेले आहेत. काही जण काँग्रेसमध्ये विलीन होण्यास पसंती देत आहेत, तर काही जण सत्ताधारी आघाडीत सामील होऊ इच्छित आहेत. तिथंच पक्षांतर्गत विरोधाभासाबाबत देखील या आर्टिकलमध्ये काही भाष्य केलं गेलंय. शरद पवार स्वतः काँग्रेससोबत चर्चा करत आहेत, तर त्यांची मुलगी भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. एकदा त्यांना प्रस्ताव मिळाल्यानंतर कुटुंब आणि पक्षासाठी दीर्घकाळात कोणता पर्याय अधिक चांगला हे ते ठरवतील. आता वळूयात आपण मुख्य शक्यतेकडे. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे 6 खासदार आपल्या गळाला लावले. त्यानंतर राज्यात एक चर्चा सुरू झाली की यानंतर ऑपरेशन तुतारी राबवली जाईल. मात्र या शक्यतेमध्ये किंवा चर्चेमध्ये जर फॅक्च्युअल लेवलला पाहिलं तर एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंचे खासदार फोडले तसं ते शरद पवारांच्या बाबतीत तरी किमान करणार नाहीत. कारण शरद पवार म्हणजे उद्धव ठाकरे नाहीत याची जाणीव एकनाथ शिंदेंना आहे. यावरून शरद पवार यांचं राजकारणातलं महत्त्व अधोरेखित होतं. मात्र असं असलं तर राजकारणात संख्याबळ हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. इंडियन एक्सप्रेस असेल किंवा इतर माध्यमं असेल, या सगळ्यांमध्ये शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा कायमच मोठ्या प्रमाणात समोर येतात. काही वेळेस शरद पवार गटात भाजपसोबत जाऊयात अशा चर्चा असल्याचं म्हटलं जातं, तर काही वेळेस काँग्रेससोबत. खरं तर मी मागाशी जसं म्हटलं की इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार शरद पवार गटाचे आमदार आणि खासदार हे आपण एनडीएसोबत जाऊयात किंवा काँग्रेससोबत जाऊयात अशा मतांपर्यंत आलेले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे ते सत्तेशिवाय दीर्घकाळ राहू शकत नाहीत. सोबतच दीर्घकाळ सत्तेशिवाय राहणं हे नॉन पॉलिटिकल फॅमिली बॅकग्राऊंड मधल्या राजकारण्यांसाठी एक प्रकारची आत्महत्या असते असं म्हटलं तर वावगं नाही. त्यामुळे त्यांना काहीही करून सत्तेच्या जवळ जायचंय आणि म्हणूनच शरद पवार यांच्या पक्षातले काही जण हे भाजपसोबत जाऊयात किंवा भाजपमध्ये जाऊयात अशा विचारांपर्यंत किंवा निर्णयांपर्यंत आले. त्याला पाठबळ मिळतं ते सुप्रिया सुळे यांचं. जर भविष्यात असं काही झालंच म्हणजे एनसीपी भाजपसोबत किंवा भाजपमध्ये गेली तर कदाचित सुप्रिया सुळेंना केंद्रामध्ये मोठं पद मिळू शकतं. गेल्या काही कालावधीमधल्या जर घटना आपण पाहिल्या तर सुप्रिया सुळेंनी भाजप नेत्यांशी साधलेली जवळीक
खूप काही सांगून जाते. इंडिया आघाडीचे घटक पक्ष म्हणून एनसीपी काँग्रेस सोबत आहे. मुख्य पक्ष असणारा काँग्रेस तथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि इतर काँग्रेसी नेते हे कायमच अदानी अंबानींच्या विरोधात रान पेटवतात, रस्त्यावर उतरतात. राहुल गांधी हे अदानीच्या भाजप आणि इनडायरेक्टली RSSच्या हातात हात घालून भारतावर लादल्या जाणाऱ्या क्रोनी कॅपिटलिझमला विरोध करतात. मात्र तिथंच एनसीपीच्या सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं लग्न हे RSSच्या एका सदस्याच्या मुलाशी केलं गेलं. सोबतच या लग्नाला भाजपचे काही प्रतिनिधी होते, सोबतच अदानी देखील या लग्नाला उपस्थित होते. म्हणजे थोडक्यात तुम्ही देशाला आम्ही उद्योगपती किंवा भाजपच्या विरोधात लढतोय असं दाखवताय, मात्र व्यक्तिगत आयुष्यात तुम्ही त्या उद्योगपतीला तुमच्या घरातल्या कार्यक्रमाला आमंत्रित करता. ही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस खास करून सुप्रिया सुळेंबद्दल खूप काही सांगून जाते. तिथं शरद पवार गटाचे रोहित पवार हे मात्र काँग्रेसच्या बाजूने आहेत असं म्हटलं जातं. रोहित पवार हे आपण काँग्रेस सोबत जाऊयात किंवा काँग्रेसमध्ये जाऊयात अशा विचारांचे आहेत. काही कालावधीपूर्वी या अनुषंगानंच एनसीपी अजित पवार गटाचे सुनील शेळके यांनी देखील रोहित पवारांवर निशाणा साधला होता. आपल्या बाईटमध्ये सुनील शेळके म्हणाले होते, रोहित पवार हे स्वतः काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीतच होते. ते येत्या काही दिवसात काँग्रेसमध्ये जातीलही. त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींची भेट घेतलेली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार उतरवावा असा अट्टहास रोहित पवारांचाच होता. 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवार चाचपणी करत होते. रोहित पवार यांनी सांगावं की पुढच्या विधानसभा निवडणुकीत ते सुनेत्रा वहिनी किंवा जय पवार किंवा पार्थ पवार यांच्या विरोधात लढणार नाहीत. हा झाला एनसीपी गटाचा पक्ष विलिनीकरणाबाबतचा विचार किंवा त्यांच्या पक्षातली किंवा गटातली असणारी मतभिन्नता. आता याबाबत काँग्रेसच्या नेत्यांना काय वाटते हे देखील समजून घेऊयात. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष काँग्रेसमध्ये मर्ज होण्यासाठी काँग्रेसच्या सोनिया गांधी अनुकूल असल्याचं म्हटलं जातं. मागल्या जे काही वाद एनसीपी सोबत काँग्रेसचे होते ते सगळे विसरून आपण एकत्र यायला हवं असं त्यांचे विचार असल्याचं म्हटलं जातंय. खरं तर सोनिया गांधी यांच्या अनुषंगानं शरद पवार यांनी विरोध करून काँग्रेसपासून सावतास उभा मांडलेला होता. त्यांनी त्या काळात सोनिया गांधींवर साधलेला निशाणाच त्यासाठी कारणीभूत होता. मात्र तरीही सोनिया गांधी आता या गोष्टी विसरायला तयार आहेत असं म्हटलं जातं. मात्र मल्लिकार्जुन खरगे या बाबतीत थोडंसं संदिग्ध असल्याचं सांगितलं जातंय. तिथंच राहुल गांधी हे देखील शरद पवार गटाबाबत सांगशक आहे. शरद पवार गट आपल्या सोबत आला तर काँग्रेसला त्याचा काय फायदा होईल असाही प्रश्न राहुल गांधींकडून उपस्थित केला जातो. राहुल गांधी यांच्या प्रश्नात काही चूक देखील नाहीये, कारण आजवर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या खूप साऱ्या भूमिका या भाजपला पोषक राहिलेल्या आहेत. हे झाले काँग्रेस गटाचे शरद पवार गटाबाबतचे विचार. आता आणखीन खोलात जायचं म्हटलं तर इंडिया आघाडी आज जरी पुन्हा एकदा सक्रिय झालेली असली तरी 2019 पासूनच शरद पवार यांचा गट हा काँग्रेसमध्ये विलीन होईल अशा अनुषंगाच्या चर्चा पुढे आलेल्या. मात्र त्यावेळी देखील शरद पवारांचा अट्टहास या विलिनीकरणासाठी नडल्याचं बोललं जातं. आज बरेचसे प्रादेशिक पक्ष हे एकेकाळी काँग्रेसमधून फुटून बाजूला निघालेत. शरद पवार देखील त्यापैकीच एक, आणि त्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे वर्चस्ववाद. पुढं जेव्हा शरद पवार गट आणि काँग्रेस एकत्र यायचा विचार पुढे आलेला तेव्हा शरद पवारांचं म्हणणं असं होतं की आपण एकत्र राहूयात, मात्र राज्यामध्ये माझा किंवा आमचा निर्णय हा अंतिम असेल. केंद्रात सर्व निर्णय तुम्ही म्हणजे काँग्रेसने घ्या अशी त्यांची भूमिका होती. स्थानिक पातळीवरची किंवा राज्यातली धोरणं ही आम्हाला ठरवूयात असा शरद पवारांचा आग्रह होता. मात्र काँग्रेसकडून या गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद आला नव्हता आणि त्यावेळी या गोष्टी बारगळल्या गेल्या होत्या. थोडक्यात या सगळ्यावरून आपल्याला एक निष्कर्ष काढता येईल. शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलिनीकरण होण्याच्या चर्चा यापूर्वी देखील सुरू होत्या. त्या अनुषंगाने प्रयत्नही केले गेले होते. पूर्वी शरद पवार यांचे केंद्रित निर्णय किंवा अट्टहास त्यावेळी या गोष्टीला आडवे आले होते. मात्र आता यासाठी रोहित पवारही अनुकूल आहेत तर सुप्रिया सुळे प्रतिकूल आहेत. कारण सुप्रिया सुळेंना आपली राजकीय जागा सुरक्षित करायची आहे. त्यांनी त्या दृष्टीनं प्रयत्न केल्याचंही बोललं जातं. मात्र आता एनसीपी नेत्यांचा व शरद पवारांचा निर्णय नक्की काय असू शकतो हे येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्ट होईलच. तूर्तास इथेच थांबूयात. मात्र शरद पवार यांनी कोणत्या पक्षासोबत जावं किंबहुना ते कोणासोबत जातील, तुम्हाला काय वाटतं? मला तुमची मतं कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.